नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. प्रजासत्ताकाची खरी शक्ती ग्रामसभा. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचे प्रतिपादन. प्रजासत्ताकाची खरी शक्ती ग्रामसभा असून लोकसहभागातूनच खऱ्या अर्थाने विकास साधता येतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केलं. आदर्श गाव हिवरे बाजार येथे 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तसेच ग्राम संसद या प्रेरणादायी वास्तूमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, महसूल विभाग, कृषी विभाग आणि आपले सरकार सेवा केंद्र या सर्व कार्यालयांचा प्रवेश समारंभ निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हिवरे बाजारने परिवर्तनाची सुरुवात केलेल्या 35व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्रामसंसद नूतन इमारतीत प्रवेश समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार हे होते. यावेळी सौ स्मिता भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, राजेंद्र देसले, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, नायब तहसीलदार गौरव दळवी, विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री आनंद भंडारी पुढे म्हणाले की हिवरे बाजारला भेट दिल्यानंतर नेहमीच समाधान वाटते. अनेक गावे काही वर्षात पुन्हा मागे जातात, मात्र हिवरे बाजारने सातत्य, दूरदृष्टी आणि लोक सहभागाच्या जोरावर आपली विकासाची दिशा कायम राखली आहे. गावाचे यश हे लोकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असते. ते हिवरे बाजारने संपूर्ण राज्याला दाखवून दिलं आहे. प्रास्ताविकात पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितलं की 26 जानेवारी 1990 रोजी हिवरे बाजारच्या ग्राम विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यावेळी अवघ्या 14,000 रुपयांच्या ग्रामनिधीतून ग्रामपंचायत कार्यालय, मारुती मंदिर, व्यायामशाळा, प्राथमिक शाळेची दुरुस्ती तसेच सध्याच्या जॉगिंग पार्क परिसरात 1000 चिंचेच्या झाडांची लागवड करून विकासाचा पाया घातला गेला. गेल्या 35 वर्षात हिवरे बाजारने जलसंधारण, वनसंवर्धन, कृषी विकास, पशुसंवर्धन व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून आज ग्रामपंचायत कार्यालयाची नूतन इमारत पूर्ण झाली आहे, असं त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व यशवंत माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाषणे, कवायत तसेच NCC संचलन सादर केलं. अमरावती विद्यापीठाची पदवी प्राप्त केल्याबद्दल अविनाश रावसाहेब ठाणगे यांचा ग्रामस्थांतर्फे सन्मान करण्यात आला. तसेच सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले मिलिंद छबुराव ठाणगे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमात सरपंच विमल ठाणगे, छबुराव ठाणगे, रामभाऊ चत्तर, बाबासाहेब गुंजाळ, हरिभाऊ ठाणगे, ST पादीर, रोहिदास पादीर, दामोदर ठाणगे, बापूराव बांगर, उमाजी पादीर, दत्तात्रय पाटील, उत्तम संबळे, माजी सरपंच अर्जुन पवार, गुलाब पवार यांच्यासह माजी सैनिक, महिला, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.